संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आता राज्यभरात जनआक्रोश मोर्चे काढले जात आहे। आज मुंबईमध्ये सुद्धा निघालेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झाले असल्याचं बघायला मिळत आहे। तर वाल्मिक कराडचे सर्व रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही मागणी केली आहे। ब्लड, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहायचे। उद्या संभाजीनगर किंवा पुण्याहून तज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा। लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा, असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय। ताबडतोब सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सिटी स्कॅनचे असो किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचं सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा। आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं। तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले। जुन्याच मागण्या नव्यानं करत जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करा या मागण्या पुन्हा एकदा जरांगेंनी केल्या। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी, जरांगेंच्या आंदोलनाला आता धार राहिलेली नाहीये हा घणाघात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। वडेट्टीवारांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार उत्तर सुद्धा दिलेलं आहे। तर आपण पाहतोय यावेळी जरांगेंच्या आंदोलनाला धार राहिली नसल्याचं म्हटलं जातंय आणि या संदर्भात आपण पाहतोय विजय वडेट्टीवार यांनी हे विधान केलंय। आता दाखवा ना बाबा तुम्हीच, मी हा म्हणन बळच फुकटचे फाकट नसले लोक तरी म्हणन मी लय गर्दी होती, तुम्ही दाखवा ना कॅमेरे तुमचे धडाधड दाखवा ना। तुम्हाला तेव्हा त्या वाट्यावर किती आहेत उभा राहा जागा, तिकडे बघा तुम्ही सगळीकडे भरलं, बसले मंदिरावर बी जागाच नाही खाली, काय करणार लोक बसायलाच जागा नाही। तुम्ही जाऊन बघा तिकडे गाड्या 6 किलोमीटर लागल्या, आयला कुठं निघलत मग बोला भाऊ तोंडात आणा भाऊ येऊन एक दोन चापला थोतारात द्या ठेवून आमच्या धार तीच आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट दिसते मला। कारण सांगतो मी त्याचं पहिल्या दिवशी नसते मला, मी खरं बोलतो बघा। जे आम्ही महाराष्ट्रातील चित्र बघतो आहे आता काही आंदोलनाला धार काही दिसत नाही पूर्वीसारखी, आणि वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचं नुकसानही आहे। पूर्वीप्रमाणे ओबीसीचं आरक्षण निर्णय झाल्याशिवाय किंवा तो दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही, कारण साधारणतः 50,000 जागा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या हक्काच्या आहेत। यानंतर एक मोठी बातमी ती म्हणजे शरद पवार यांचा पुढच्या 4 दिवसांचा दौरा हा रद्द झालेला आहे। सूत्रांनी ही माहिती दिली। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार पुढील 4 दिवस आराम करणार आहे। सततची धावपळ टाळण्याचा सल्ला शरद पवार यांना डॉक्टरांनी दिलाय। सध्या घसा आणि सर्दी पडसे त्रास आहे, त्यामुळे शरद पवार हे घरीच आराम करणार आहे। शरद पवार सध्या पुण्यात आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली। अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, खरं तर आपण पाहतोय शरद पवार यांचा दौरा अचानक रद्द झाला, काय अपडेट या संदर्भात आणि त्यांच्या प्रकृती संदर्भात देखील? आपण बघतो की खरं तर काल कोल्हापूरला शरद पवार होते आणि त्यानंतर त्यांचा कराडचा दौरा होता, पण सततची जे धावपळ होते आणि त्याचबरोबर मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा पद्धतीचा त्यांचा दौरा सातत्यानं होत असतो आणि सध्या जे वातावरण आहे त्यामुळे त्यांना काही प्रमाणात त्रास होताना दिसत आहे, घशाचा त्रास होताना दिसत आहे, त्यामुळे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। त्यामुळे ते आता सध्या पुण्यात आहेत आणि पुण्यातल्या घरी ते आराम करण्याची शक्यता अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। धन्यवाद सुनील दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय आता शरद पवार यांचा हा जो दौरा आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे।
वळूयात पुढच्या बातमीकडे, कारण ही बातमी बारामतीमधून आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाला समोरासमोर आले. मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलंय. मात्र एकमेकांकडे बघितलं देखील नाहीये. दुसरीकडे आपण पाहतोय अजित पवार यांना सोडून गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी मात्र आवर्जून अजित पवार यांना नमस्कार केलाय. तर सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या गटातले मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत संवाद साधताना दिसलाय. एकंदरीत एकमेकांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे. मात्र या बहीण भावांनी एकमेकांसोबत बातचीत करणं टाळलं असल्याचं बघायला मिळतंय. एकंदरीत आपल्या समोरून अजितदादा निघून जाताना आपण पाहतोय. आणि आता बातमी कुंभमेळ्यासंदर्भातली आहे, कारण ममता कुलकर्णीनं संन्यास त्या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एक स्त्रीला महामंडलेश्वर का केलं? जर स्त्रीला महामंडलेश्वर करायचं असेल तर किन्नर आखाडा असं नाव का? हा सवाल हिमांगी यांनी उपस्थित केलेला आहे. मैं बस फिर से एक बहुत विनम्र आग्रह ममता कुलकर्णी से है कि ये जाल है, इस जाल में मत फंसो. किसी मान्य आचार्य के यहाँ जाकर के आप दीक्षा लो और दीक्षा लेकर के अपना जीवन व्यक्त जीवन यापन करो. उसके बाद हम लोग हैं, कोई न कोई बड़े मठ दे दिए जाएंगे, महंती दे दी जाएगी, बहुत कुछ प्रक्रियाएं हैं. ये जरूरी नहीं है कि भगवा ही पहनो. भगवा पहनना है तो भगवा पहन सकते हो, लेकिन ये पूछ करके शास्त्र सम्मत है कि नहीं है उस पर निर्णय करके. तुम्हारा नाम बहुत बड़ा है और ये लोग सब तुम्हारे नाम पर व्यापार करेंगे. तर महत्त्वाचा मुद्दा, ममता कुलकर्णीनं अचानक संन्यास का घेतला? ममता आता कोणत्या नावानं ओळखली जाणार आहे आणि तिला कोणत्या आखाड्यानं संन्यास दिलाय? पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. अभिनेत्री ममता ते संन्यासी महामंडलेश्वर. महाकुंभात ममता बनली संन्यासी. ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास. तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं. तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं. मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली. तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं. हो, तीच कुलकर्ण्यांची ममता, अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे. याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ शेअर केले. त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे. आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती. ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली. ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम राम केला होता आणि एकांत निवडला होता. वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थी तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है. ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल. श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय. महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.
आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय. जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले, तर 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय. 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार, ही माहिती जी आहे ती आदिती तटकरेंनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजे 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10,500 रुपयांची रक्कम मिळाली असल्याचं बघायला मिळत आहे. तर तुम्ही पण लगेचच आपलं बँक खातं चेक करा, कारण तुमच्याही खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील. यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. राज्यात अनेक भागात थंडीचा जोर पुन्हा वाढणार आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थंडीचा जोर दिसेल. मध्य भारतामध्ये सध्या थंडीला पोषक असं वातावरण तयार झालंय, त्यामुळे राज्यात देखील येत्या 3 दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. मालाड पश्चिम परिसरातील लिबर्टी जलबुगदा या ठिकाणी 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. दुरुस्तीच्या कारणास्तव मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम या विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा शनिवार 25 जानेवारी 2025 रोजी बंद असेल. एसटीच्या तिकीट दरात आजपासून 15% वाढ झाली आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये कुठलीच वाढ झालेली नाही, त्यामुळे एसटी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. त्यानुसार अखेर आता तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. पुण्यातल्या ग्रामीण भागात 7 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. पुणे शहराच्या प्रवेशद्वारावरती महापालिका अत्याधुनिक वातानुकूलित स्वाद स्वच्छतागृह उभारणार आहे. नागपूरमधल्या धर्तीवरती हे काम होणार आहे. यासाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव सुद्धा मागितलेले आहेत. मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावरती चालत्या कारने पेट घेतलाय. मुस्त्री अपार्टमेंट समोरच्या महामार्गावर कारने पेट घेतला. आग लागताच चालकानं चालकीने गाडीतून उडी मारली आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला. हिंजवडी मान रोडवरती वडजाई नगर कॉर्नरजवळ अपघात झालाय. भरधाव वेगानं जाणाऱ्या रेडीमिक्स कॉन्क्रीट डंपरजवळ वळण घेत तो पलटी झालाय आणि या डंपरखाली येऊन 2 तरुणींचा मृत्यू झाला. डंपर चालकाला पोलिसांनी बेड्या सुद्धा ठोकल्या. कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरात बांगलादेशी राहत असल्याची माहिती मिळाली. कल्याण पोलिसांना ही माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गांधीनगर झोपडपट्टीमधून 4 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानच्या रक्ताचे नमुने घेतले. हल्लेखोर शरीफुल इस्लामच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावरील रक्ताच्या डागांशी जुळवणी सुद्धा याची केली जाईल. अमेरिकेत भारतीयांच्या नागरिकत्वाबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ट्रम्प यांच्या आदेशावरती तात्पुरती स्थगिती दिली गेली आहे. तर न्यायाधीश जॉन कफनॉर यांनी तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे आणि त्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या सर्व नवजात बालकांना तुर्तास तरी अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार आहे. स्वच्छता ही केवळ यंत्रणेची जबाबदारी नाही, शासन प्रशासनासोबत जनतेचे देखील सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलं. मुंबई पालिकेच्या आर दक्षिण विभागातील चारकोप गावामध्ये सांसद स्वच्छता ड्राईव्ह वेळी ते बोलत होते. डोंबिवली परिसरातील शहीद भगतसिंग रोडवरती पेवर ब्लॉक बसवलेले आहेत, मात्र काम पूर्ण झाल्यावर रस्त्याची झाडलोट केलेली नाही. सिमेंटचा उडणारा धुरळा सर्वांसाठी त्रासदायक ठरला. नागरिक त्रस्त झाले. पालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. गोवंडीमधील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. याशिवाय या रुग्णालयातील गैरसोयींनी रुग्णांचे हाल होत आहे. पालिकेला कळवून देखील पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होईल. सागरी किनारा प्रकल्प वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालंय. येत्या प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण होईल. पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या मेगा ब्लॉकने आता प्रवाशांचे मेगा हाल होत आहे. पश्चिम रेल्वेवरती काल रात्री 11 पासून मेगा ब्लॉक सुरू झालाय, मात्र यामुळे रेल्वे सेवा देखील कोलमडली आहे. एक्सप्रेसमधील टॉयलेटच्या जेट स्प्रेने एक विक्रेता चहाची किटली धुताना दिसतोय. हा किळसपणा घाणेरडा प्रकार एका प्रवाशानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. मात्र प्रवाशांनी या व्हायरल व्हिडिओवरती संताप व्यक्त केलाय.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आता पुणेकरांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. 118 रुपयांचं पुणे मेट्रो ट्रान्झिट कार्ड 26 जानेवारी रोजी प्रवाशांसाठी फक्त 20 रुपयांमध्ये मिळेल. या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार 10% आणि शनिवार ते रविवार 30% सवलत मिळेल. पहिल्या 5,000 प्रवाशांसाठीच ही सवलत असणार आहे. 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केलं त्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं संन्यास घेतलाय. किन्नर आखाड्यात ती महामंडलेश्वर बनली आहे. ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी नावाने ओळखली जाईल. देशात विदेशी पालेभाज्यांची मागणी वाढते. यात ब्रोकोली या पालेभाजीला विशेष मागणी आहे. नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात या ब्रोकोली पालेभाजीचा प्रयोग यशस्वी झाला आणि या यशस्वी प्रयोगानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी याची शेती करत लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे. तळोदा तालुक्यातल्या बोरद या ठिकाणी शेतकरी मिलिंद लक्ष्मीकांत पाटील यांना आता दिल्लीमधील प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं. मिलिंद पाटील हे शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखले जात आहेत. रस्त्यावरच्या फळ विक्रेत्यांकडून फळं घेताना सावधान राहा. आता असं मी का म्हणतेय, कारण ही फळं खाल्ल्यावरती थेट तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती होऊ शकतात. कारण छत्रपती संभाजीनगरमधला एक असाच व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय एक फळ विक्रेता नाल्यात पोतं बुडवतोय. नाल्यातल्या घाण पाण्यात तो पोतं धुतो आणि नंतर तेच पोतं केळींवर टाकतोय. फळं ताजी ठेवण्यासाठी हे विक्रेते घाण पाण्याचा वापर करत असल्याचं बघायला मिळतंय आणि हे धक्कादायक वास्तव आहे. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, त्यामुळे आम्ही वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहोत, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही किंवा सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही. आणि म्हणून आता त्यांनी जरी आंदोलन प्रत्येक वेळेस त्यांनी आंदोलन केलं म्हणजे आम्ही आंदोलन केलं पाहिजे असं काही नाहीये. काय आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये